नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहे झणझणीत आंबट गोड तिखट अशी कैरीची आमटी। खूप सोपी पद्धत आहे, पण अतिशय चविष्ट ही आमटी बनते आणि नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे 1 वाटी मी तुरीची डाळ वापरली आहे। ही बिना पॉलिशची डाळ आहे आणि आपल्याला इथे 1 वाटी तुरीची डाळ वापरायची आहे। तर या तुरीची डाळ शिजल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 वाटी ही डाळ होते। तर ही मिनिमम 2 लोकांसाठी इनफ आहे। तर ही घरची डाळ आहे, त्यामुळे शिजून थोडी जास्त होते। इथे आपण साधारणतः 2 मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलाय। तुम्ही ओला नारळ जरी घेतलात तरी छान लागेल आणि सुकं खोबरं असेल तर तेही वापरलं तरी चालेल। इथे 1 कांदा वापरायचा आहे आपल्याला। कांदा उभा चिरून घ्यायचा आहे या पद्धतीने, म्हणजे तुम्ही छोटा बारीक जरी कट करून घेतला तरी चालेल, पण उभा कांदा आमटीमध्ये छान लागतो। थोडीशी कोथिंबीर वापरायची आपल्याला, बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। त्याचबरोबर इथे मी 1 कैरी घेतलेली आहे। कैरी आंबट असावी, कैरीवरचे साल काढून घेतले मी आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे चवीनुसार मीठ वापरायचे आपल्याला। 1 चमचा आपण इथे जिरं आणि मोहरी घेतली आहे। त्याचबरोबर आपण इथे 2 मोठे चमचे लाल तिखट वापरणार आहे। तर लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता जर आवडत नसेल तर लाल तिखट। 1 चमचा हळद पावडर वापरायची आपल्याला आणि इथे आपण त्याचबरोबर थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे आणि थोडेसे कढीपत्ता। इथे आपण 1 लसूण जो असतो ती गड्डी व्यवस्थित सोलून पाकळ्या करून मोठं खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे। तर इथे मी अद्रक वगैरे यूज करणार नाहीये। फक्त आपण ह्या आमटीमध्ये जो कैरीचा फ्लेवर आहे तो ओरिजिनल फ्लेवर येण्यासाठी आपण इतर गरम मसाला किंवा इतर जास्त मसाल्याचा यूज करत नाहीये। तर आता आपण जी आपली कैरी आहे अशा पद्धतीने खिसून घेणार आहे। तर कैरी खिसून यासाठी घ्यायची की कैरीचा जास्त फ्लेवर या आमटीमध्ये आला पाहिजे आणि आमटी आंबट झाली पाहिजे। तर तुम्ही तुकडे करून सुद्धा घेऊ शकता। इथे एका कुकरमध्ये आपल्याला तुरीची डाळ टाकायची आहे। डाळ 2दा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यात मग आपण साधारणतः 3 वाटी टाकणार आहे, कारण घरची डाळ आहे त्यामुळे थोडंसं पाणी जास्त लागतं। तर त्या पद्धतीने 3 वाट्यात पाणी टाकून 1 छोटा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे। त्याचबरोबर इथे थोडंसं हिंग टाकलंय। हिंग डाळ शिजताना टाकल्यानंतर खमंग डाळ होते, तर त्यासाठी थोडंसं हिंग टाकायचं आणि झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर साधारणतः 3 शिट्ट्यामध्ये माझं जे वरण किंवा जी आपली डाळ आहे ते व्यवस्थित शिजून येते। अशा प्रकारे बघा किती छान डाळ शिजलेली आहे। तर आता मी त्याला एका रवीने अशा प्रकारे व्यवस्थित घोटून घेणार आहे, म्हणजे डाळ अगदी आपली मऊसर झाली पाहिजे। आता आपण तडका देऊया किंवा फोडणी तयार करूया आमटीसाठी। तर तेल गरम झाले, जिरे मोहरी ॲड करायची, त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि इथे आपण लसण थोडासा मोठाच कुटून घ्यायचा आहे, अगदी बारीक करू नये। लसणाचा सुद्धा छानपैकी फ्लेवर या आमटीमध्ये येतो। लाल सुक्या मिरच्या 2 टाकून घेतलेत, त्यातच कांदाही ॲड केलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। थोडासा लाल कलर आला की मग आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊया। तर कांदा तळत असताना थोडासा गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे कांदा लवकर तळला जातो। आणि कांदा इथे आपण टोमॅटो किंवा चिंच वगैरे काही वापरत नाहीये, फक्त आंबटपणा येण्यासाठी कैरी वापरतोय। तर त्यासाठी कैरी थोडीशी आंबट असावी। कांदा इथे तळून झालाय, तर त्यात 2 मोठे चमचे सुकं खोबरं टाकलेलं आहे मी। आता यात इथे आपण जी कैरी अशी व्यवस्थित खिसून घेतली होती, कैरी खिसून घेतल्यामुळं छानपैकी आंबटपणा या आमटीला येतो आणि कैरीचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो या आमटीमध्ये येतो। आणि तुम्ही इथे कैरी बारीक चिरून टाकलात तरी चालेल, पण आमटी जी आहे ती थोडीशी आंबट होणार नाही। तर त्यासाठी अशी कैरी खिसून घ्यायची आणि छानपैकी मग मिक्स करून घ्यायचं। तर आता यात लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद पावडर ॲड करूया आपण आणि थोडीशी कोथिंबीर। आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हा मसाला तयार करून घेऊया। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। तर आता यात आपण जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती डाळ ॲड करूया। तर यात आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता, म्हणजे आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। तर इथे मी थोडंसं अजून अर्धा ग्लास त्याच डाळीमध्ये पाणी टाकून
आमटीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी टाकत असताना नेहमी गरम पाणी टाकावं. थंड पाणी कधीही आमटीमध्ये टाकू नये, नाहीतर चव जी आहे ती इतकी छान येत नाही. आता यात गुळाचा खडा टाकायचा आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर गुळाच्या खड्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, म्हणजे आमटी सेम लागते पण गुळामुळं थोडासा छानपैकी चव येते. इथे झाकण लावून एक 10 मिनटं उकळून घेतलेलं आहे. उकळी छानपैकी फुटली की मग आता आपण ही आमटी काढून घेणार आहे. बघा किती सुंदर आणि किती सुरेख कलर आलेला आहे. अगदी आपली मस्तपैकी आपली आमटी इथे तयार आहे. आता ही जी आमटी आहे आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. तर ही गरमागरम आमटी त्याचबरोबर कच्चा कांदा किंवा 1-2 कैरीच्या फोडी असतील, ही चपातीसोबत किंवा तुम्ही भातासोबत गरम गरम खाऊ शकता. अप्रतिम चवीची होते. नक्की एकदा ट्राय करा आणि इतर कुठलेही मसाले ॲड करायचे नाही आहेत. तर ओरिजिनल फ्लेवर जो असतो कैरीचा ते आमटीमध्ये आला पाहिजे. थोडीशी कोथिंबीर वरून गार्निशिंगसाठी यूज केलेली आहे. तर तयार आहे आपली झणझणीत आंबट गोड तिखट कैरीची आमटी. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.